झालं सर. ओके गुड. सो इथं काय केलंय आपण एकच एक्सपेक्ट केलंय करेक्ट. सो सपोज काही केस मल्टिपल एक्सपेक्ट पण आपण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल देतो मी. A इक्वल टू इंट काय इनपुट इंटर ए देन आपल्याकडे बी आहे इनपुट and then इंटर बी व्हॅल्यू इंटर बी. ओके. देन युजर कडनं घेतो आपण व्हॅल्यू बरोबर. प्रिंट ए डिवाइड बाय बी. ओके. आणि मी इथं व्हॅल्यू एरर प्रिंट करतोय इनव्हॅलिड इनपुट. इथं काय प्रिंट करतो मी इनव्हॅलिड इनपुट देन expect झिरो डिव्हिजन एरर. सो हा काय आहे झिरो डिव्हिजन एरर आहे. ओके. तर त्या केसमध्ये काय प्रिंट होईल मग बोला. कॅन नॉट डिवाइड बाय झिरो गाईज. कॅन नॉट डिवाइड बाय झिरो. ओके. सो मला सांगा आता आपल्या केसमध्ये सपोज आपण इंटर ए ची व्हॅल्यू प्रिंट केली 10 आणि बी 2. तर काय येईल आउटपुट बोला. बोला गाईज. तुम्ही बोलत तो पण निराश करणार. 5 येईल आता करेक्ट. सपोज आपण आता दुसरी केस आहे आपल्यावाली करेक्ट. बी ए ची व्हॅल्यू एबीसी प्रिंट केली करेक्ट. आणि बी ची ते काय होतंय काय येतं खाली येणार इनव्हॅलिड इनपुट करेक्ट. सो ओनली नंबर ऍक्सेप्ट करतोय ते करेक्ट समजतंय. सपोज मी तिसरी केस आहे तिन्हीचं आउटपुट लिहायचं गाईज. ए ची व्हॅल्यू 10 आणि बी ची व्हॅल्यू 0. कॅन नॉट डिवाइड बाय 0. गेले मग गाईज सर्व सर्व.
झालंय सर. झालं. हॅलो सर. हॅलो. Yes, yes, guys. Sorry. Yes. झालंय सर. बोला. करेक्ट. तो याला काय बोलता? मल्टिपल गॅल्यून, मल्टिपल एक्सपेक्ट ब्लॉक. काय बोलणार यार तुम्ही? मल्टिपल एक्सपेक्ट ब्लॉक. सपोज आपल्याकडे असं आहे, गाईज मला सांगा, दिसतोय स्क्रीन, दिसतोय सर्वांना गाईज? आणि मी असं दिलं व्हॅल्यू एरर. एक्सपेक्टलाच काय केलं मी, ब्रॅकेट व्हॅल्यू एरर कॉमा देन झिरो एरर. ओके. आणि एरर ऑकर्ड, सिंपल प्रिंट केलं मी. एरर ऑकर्ड. सो रिअल प्रोजेक्ट मध्ये आपण असं मल्टिपल एक्सेप्शन सुद्धा, एक्सपेक्ट सुद्धा देऊ शकतो. ओके गाईज, गॅल्यून त्याला काय बोलायचं? सिंगल एक्सपेक्ट फॉर मल्टिपल एक्सेप्शन. सिंगल एक्सपेक्ट फॉर मल्टिपल एक्सेप्शन. ओके. काय लिहिशाल? सिंगल एक्सपेक्ट फॉर मल्टिपल एक्सेप्शन.
सपोज सम केस मध्ये काय होतं गाईज, एक्सेप्शन आहे ते ऑकर्ड होत नाही, करेक्ट. त्या केसमध्ये आपल्याला प्रिंट करायचं काहीतरी, प्रोग्राम आपला एक्झिक्यूट होतोय की कंपल्सरी ते कसं करणार, त्याला आपण एल्स केस लिहू शकतो. काय लिहू शकतो? एल्स केस. जसं की फॉर एक्झाम्पल ट्राय ए इक्वल टू इनपुट बी इक्वल टू, सपोज तरीला आपण 0 डिव्हिजन एरर. ओके. आणि प्रिंट मध्ये लिहिलं काय, डिव्हिजन बाय 0, करेक्ट. प्रोग्राम एक्झिक्यूट होतं पण दिसतोय का आपल्याला? नाही. तर आपण काय करायचं मग, एल्स, आणि इथं काय प्रिंट करायचं, प्रिंट सपोज प्रोग्राम एक्झिक्युटेड सक्सेसफुली. एक्सपेक्टेड कोलन. ओके. ओके. 10 0 डिव्हिजन बाय 0. ओके. गेले गाईज. गाईज दोन्ही पण आउटपुट लिहायचे हा. समजतंय का गाईज मी काय सांगतोय? 10 आणि 0 टाकलं त्यावेळेस काय आउटपुट आलं, डिव्हिजन बाय 0. आणि 10 आणि 2 टाकलं तर काय येईल, 5. आणि प्रोग्राम एक्झिक्युटेड सक्सेसफुली. ओके. तो राईट डाऊन करून घ्या सर्वांनी, दोन्ही पण आउटपुट. मी खाली दुसरा पण देतो. 10 0. ओके. लिहून टोटल लिहा. तो कधी कधी काय असतं गाईज, आवाज येतोय माझा?
यस नो. Yes, sir. सो सम स्टेज मध्ये काय असतं, काही काही ब्लॉक काय असतात म्हणजे कंपल्सरी एक्झिक्युशन असतं. करेक्ट. ओके. एरर येऊ अथवा न येऊ. ओके. त्या केस मध्ये काय असतं, एक फायनली ब्लॉक असतो. काय असतो, बोला गाईज. फायनली ब्लॉक असतो. करेक्ट. सो इट इज एक्झिक्युशन. फायनली ब्लॉक काय असतो, ऑलवेज एक्झिक्यूट असतो. म्हणजे इट इज कंपल्सरी टू एक्झिक्यूट. काही काही स्टेटमेंट असे असतात जसे की एसपीएल चे कलेक्शन वगैरे असतात, ते कलेक्शन क्लोज करणं कंपल्सरी असतं. तर त्याच्या कोणत्या ब्लॉक मध्ये लिहायचं आपण, फायनली ब्लॉक मध्ये. समजतंय. सो फायनली कंडिशन ऑलवेज एक्झिक्यूट. आपण फायनलीच एखादं एक्झाम्पल करूया. सपोज तुम्ही काल प्रोग्राम केला बघा, तोच करू आपण सिंपल. आपण काय करू, ट्राय, त्याच्यामध्ये सिंपल लिहू फाईल. करेक्ट. केले काल फाईलचे प्रोग्राम. ओपन. सपोज आपण फाईल केली डेटा डॉट टीएक्सटी. तो आपल्याकडे टीएक्सटी फाईल आहे का आपल्याकडे आता, डेटा डॉट टीएक्सटी फाईल आहे का आपल्याकडं. No. नो. तो काय येईल मग, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन करायला लागेल आपल्याला. करेक्ट. काय करावं लागेल, फाईल नॉट फाउंड एक्सपेक्ट करावं लागेल. काय करावं लागेल, एक्सपेक्ट. करेक्ट. फाईल नॉट फाउंड एरर. देन त्याच्यामध्ये लिहावं लागेल, काय प्रिंट करावं लागेल, फाईल नॉट फाउंड. करेक्ट. फाईल नॉट फाउंड. ओके. बट फाईल सापडलेली नाही. हे बघा, आता आपला हा प्रोग्राम आहे, फाईल नॉट फाउंड. करेक्ट. बट फाईल नाही सापडेल. समटाईम आपल्याकडे सपोज फाईल आपण क्रिएट केली. ओके. सपोज मी इथे क्रिएट केली फाईल, काय आहे, डेटा डॉट टीएक्सटी. ओके. देन आपण इथं रन केला प्रोग्राम. ओके. काही एरर येतोय का, नाही. तो आपला प्रोग्राम एक्झिक्यूट झालाय की नाही झालाय, समजतंय का तुम्हाला, बोला गाईज. झालाय एक्झिक्युशन सर. कम्प्लीट. हा, पण एक्झिक्युशन कम्प्लीट झालंय असं काही प्रिंट करून आलंय का आपल्याकडं, नाही. तर त्या नाही. केसमध्ये काय करायचं, फायनली म्हणजे काय, कंपल्सरी एक्झिक्युशन होईल. करेक्ट. आणि देन प्रिंट काय लिहू शकतो आपण, एक्झिक्युटेड प्रोग्राम सक्सेस. करेक्ट. एक्झिक्युशन सक्सेसफुली किंवा कम्प्लिटेड. ओके. गुड. देन आता रन केला तर काय येईल, एक्झिक्युशन कम्प्लिटेड. गेलो. तो फायनली ब्लॉक काय असतो, कंपल्सरी टू एक्झिक्यूट किंवा म्हणायचं ऑलवेज एक्झिक्यूट. ओके. तो आपण काय काय बघितलं पण आता, ट्राय बघितलं, एक्सपेक्ट बघितलं, मल्टिपल एक्सपेक्ट बघितलं, एल्स बघितलं आणि फायनली बघितलं. सो आपण एक सिंपल हा प्रोग्राम लिहून झालाय सर्वांचा. नाही सर. यस ओके, सर. लिहून घ्या. ओके, बाकी त्यांनी कम्प्लीट करा, लिहून घ्या सर्वांनी. सो आपण कम्प्लीट स्ट्रक्चर बघूया एक, म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल.
काही राहिलं असेल रिपीट होऊन जाईल. ओके, ज्यांच्या त्यांच्या परत द्यायला चालेल त्यासाठी परत बघू आपण. आपण काय करू, युजर कडून नंबर घेऊ एक, करेक्ट, त्या नंबरने डिवाइड करू. ओके, आणि सगळ्या गोष्टी करू. झालंय गाईज? Yes, sir. ओके, गुड. आता मी सर्व ब्लॉक लिहितो. करेक्ट, ट्राय नंबर आपण काय करू, युजर कडनं घेऊ. कसं घेणार, बोला बोला चला गाईज. इंट इनपुट, Input function. इनपुट फंक्शन, करेक्ट. ते त्याच्यामध्ये काय करायचं, इंटर नंबर, इंटर नंबर. ओके, गुड. देन मी काय करणार, प्रिंट 100 डिवाइडेड बाय आपण जो घेतलेला नंबर युजर कडनं तो. ओके, समजलं इथपर्यंत? देन मी काय करणार, हे बघा, नुसते आपण ट्राय ब्लॉक लिहू शकतो का, नाही. त्याला सोबत काय पाहिजे, एक्सपेक्ट ब्लॉक कंपल्सरी. ओके, एक तर एक्सपेक्ट ब्लॉक पाहिजे. ओके, एक्सपेक्ट व्हॅल्यू एरर म्हणजे काय, इनव्हॅलिड नंबर. ओके, प्रिंट इनव्हॅलिड नंबर. तो इथे काय झाला, आपला एक एक्सपेक्ट ब्लॉक कंप्लीट झाला. ओके, अजून एक एक्सपेक्ट ब्लॉक लिहू शकतो आपण, एक्सपेक्ट जसं की झिरो डिव्हिजन एरर. झिरो डिव्हिजन एरर त्याच्यामध्ये आपण प्रिंट करू शकतो, कॅन नॉट डिवाइड बाय झिरो. ओके, देन आपण काय बघितलं, एल्स बघितलं गाईज. करेक्ट, काय बघितलं, बोला. एल्स, Else. एल्स काय करतं, एल्स काय करतं सांगा बरं, कोण सांग तुम्हाला एल्स काय करतं. सक्सेस. आणि देन लास्टला कोणता ब्लॉक बघितला आपण, कंपल्सरी एक्झिक्युशन साठी Finally. फायनली ब्लॉक. ओके, थँक्यू काय. ओके, इंटर नंबर, सपोज मी प्रिंट केला टोन नंबर, काय आलं 50 सक्सेस, थँक्यू. ओके, जर मी झिरो प्रिंट केला काय असतं, कॅन नॉट डिवाइडेड बाय झिरो. ओके, सपोज मी एबीसी केलं असतं तर इनव्हॅलिड नंबर. ओके, गेलो गाईज, कम्प्लीट स्ट्रक्चर.
कम्प्लीट झाल्यावर सांगा गाईज. झालंय सर. गुड. सर्वांचं झालंय. बाकी Yes, असलं sir. आपण थांबूया गाईज. ओके. सो लास्ट पॉइंट आहे आपला एक्सेप्शन मधला, जो म्हणजे रायझिंग एक्सेप्शन. एक मिनिट. कोणतं? ओके. आउटपुट लिहिता ना गाईज तुम्ही सर्व सर्व? Yes, sir. ओके गुड. Yes, sir. म्हणजे असं बोलत चालायचं, रिस्पॉन्स करायचं, तुम्हाला समजतंय, तुम्हाला काय समजतंय काय नाही. आणि कॅमेरा ऑन ठेवायचा सर्वांनी. कॅमेरा केले परत ऑफ ना? आज बऱ्यापैकी ऑन आहे. ओके गुड. समजतं ना गाईज? हे समजलंय सर्वांना? एकदम सिंपल आहे ना पायथॉन. रिस्की कोड असेल तो ट्राय मध्ये लिहायचा. जे आपण कॅच करणार एक्सेप्शन आहे ते एक्सपेक्ट मध्ये लिहायचं. करेक्ट? ओके. सो नेक्स्ट पॉइंट आहे रायझिंग एक्सेप्शन. So rise to generate exception manually. Rise to generate exception in a manually. So for example, काय करायचं? राईट कसं यूज करायचं आपण बघूया. करेक्ट? राईटचा जसं थ्रोचा यूज होतो बघा गाईड, माहिती तुम्हाला थ्रो? सेम राईटचा यूज आहे. थ्रो माहिती तुम्हाला? यस नो? नसेल माहित तर काय प्रॉब्लेम नाही. ओके. राईज एकदम सिंपल आहे. सपोज आपल्याला काय करायचंय, वोटिंगला ज्यांचं बी एज 80 प्लस आहे और अबव आहे. करेक्ट? 80 आणि 80च्या अबव आहे, ते काय आहे, वोटिंग साठी इलिजिबल आहे. तर त्या केसमध्ये आपण काय करू, सपोज एक प्राइस जनरेट करून बघू मॅन्युअली. ओके. सपोज माझ्याकडे काय आहे, एज इक्वल टू युजर कडनं घेऊया एज. ओके. इंट कसं घेणार युजर कडनं काय बोला, येत आहे तुम्हाला इनपुट इंटर एज. किती सिंपल आहे बघा, युजर कडनं घ्यायचं पायथॉन मध्ये. ओके. देन कंडिशन इफ, सिंपल काय म्हणतोय मी, इफ एज ग्रेटर दॅन 80, देन काय म्हणतोय, एक्सेप्शन राईज करा. काय राईज कोणतं, व्हॅल्यू एरर एक्सेप्शन. आणि त्याच्यामध्ये मेसेज पास करून द्यायचं डायरेक्टली. काय आहे, एज मस्ट बी 80 और अबव. गुड. देन काय प्रिंट करायचं आहे, इलिजिबल. काय आहे, एज मस्ट बी 80 और अबव. दिसतंय का गाईज? एज मस्ट बी 80 और अबव आला आपला व्हॅल्यू एरर. आपण जो पाठवलाय तो या लिहून. याला काय म्हणायचं, काय बोलणार याला, रायझिंग एक्सेप्शन.
तर यस बोला. सर तिथे एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 ना. हा यस, नसतं लिहिलं तरी चालेल. ओके, कंडिशन लिहू शकता तुम्ही. करेक्ट, लॉजिक युअर ओन. असं आपल्याला कष्ट एक्सेप्शन पण काय करायचंय, स्वतः ओन बनवायचे. आता हे झाले, मला सांगा एक्सेप्शन काय बनवायचे, ओन स्वतःचे. यस गाईज, समजलं इथपर्यंत? हो सर. ओके, सो सपोज तुम्हाला आता आपण काय बघितलंय, हे बिल्ट इन एक्सेप्शन बघितले. कोणते कोणते, व्हॅल्यू एरर, टाईप एरर, झिरो डिव्हिजन एरर. बट आपल्याला स्वतःला जसं आपण हा बनवला होता, करेक्ट, आपल्याला कस्टम एक्सेप्शन किंवा युजर डिफाईन एक्सेप्शन काय म्हणतो आपण त्याला, युजर डिफाईन एक्सेप्शन किंवा कस्टम एक्सेप्शन कसे लिहायचे, हा क्वेश्चन 100% विचारला जातो इंटरव्ह्यू मध्ये. कस्टम एक्सेप्शन कोणते, कस्टम एक्सेप्शन किंवा युजर डिफाईन एक्सेप्शन तर कसे बनवायचे. सपोज कन्सिडर करा, आपण एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आपल्या बँकेचा नियम काय आहे, 1000 रुपये बँकेमध्ये काय पाहिजे, मिनिमम अमाऊंट पाहिजे. करेक्ट, 1000चा कमी असेल तर काय होतं, इनसफिशियंट बॅलन्स एरर येतो. करेक्ट, येतो की नाही काही. सपोज तुमच्या बँकेमध्ये 5000 रुपये आता, आणि तुम्ही जाऊन काढताय 7000 रुपये, तुम्हाला काय येईल, तुम्ही पिन टाकल्यावरती काय मेसेज येईल, Insufficient balance. करेक्ट, एरर एक्सेप्शन थ्रो होईल. त्यावेळेस मशीन क्रॅश होईल का, किंवा मशीन बंद होईल का, नाही ना. तो जो एरर येतो ना, ते काय केलेलं एक्सेप्शन हँडल केलेलं त्या केसमध्ये. करेक्ट, तो आपण तसाच प्रोग्राम जर बनवायचा ठरला तर कसा बनावा लागेल, सिंपल काय करायचं, आपण एक स्वतःचा एक्सेप्शन लिहायचा. तर काय करायचं, एक क्लास लिहायचा एक्सेप्शनचा. लिहायचं तुम्हाला सांगतो काय करणार. सिंपल एक क्लास बनवणार, क्लास, त्याला नाव देणार, इन काही पण नाव देऊ शकतो काय, पण शक्यतो नाव काय द्यायचं, इनसफिशियंट मिनिंगफुल द्यायचं. ओके, तो आपण काय करणार आता इथं इनसफिशियंट बॅलन्स म्हणून नाव देतो जरा. तुम्ही नाव क्लासचं काही पण देऊ शकता. ओके, युजर डिफाईन्ड एरर, करेक्ट, इनसफिशियंट बॅलन्स एरर, मी असं नावाचा एक क्लास बनवलाय आणि त्याला एक्सटेंड केलंय. म्हणजे काय केलंय, कोणत्या क्लासने केलंय, एक्सेप्शन क्लासने. कोणत्या क्लासने केलंय, एक्सेप्शन क्लासने. मागे इकडे यस गाईज, काय केलंय मी एक्सेप्शन त्याला, बोला, इनहेरिटन्स कन्सेप्ट बघितला आपण. काय केलंय, अरे यस नो, आवाज येतोय का गाईज, माझा आवाज येतोय. ओके, सो आणि त्याला आपण सिंपल बोलूया पास. ओके, देन आपला मेन प्रोग्राम मध्ये येऊया, ट्राय. करेक्ट, हा, आणि त्यामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, बॅलन्स
balance equal to int, आपण काय करूया, युजर कडनं घेऊन टाकू बॅलन्स पण, इनपुट काय आहे, इंटर द अकाउंट बॅलन्स, इंटर बॅलन्स. ओके, मी काय केलं, युजर कडनं बॅलन्स घेतला आहे आणि जर बॅलन्स इफ काय म्हणतो मी, बॅलन्स ग्रेटर दॅन 1000 असेल तर काय रेज कर, रेज आपण आता बघितलं बघा, रेज इनसफिशियंट बॅलन्स एरर. ओके, त्यामध्ये मेसेज टाइप कर, काय मिनिमम बॅलन्स, मिनिमम बॅलन्स शुड बी, किती पाहिजे, should be correct 1000. गुड. ओके, देन काय प्रिंट करायचं आहे, ट्रान्झॅक्शन अलाउड. सपोज आपण प्रिंटचा मेसेज बी टाकून घेऊ, काय आहे, ट्रान्झॅक्शन अलाउ. ओके, आणि काय एक्सपेक्ट करायचं आहे, एक्सपेक्ट इनसफिशियंट बॅलन्स, इनसफिशियंट बॅलन्स एरर जो आपण क्रिएट केलेलं एक्सेप्शन, करेक्ट, ॲज ई, काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी, ॲज ई केला, करेक्ट, देन ओके, प्रिंट एरर आणि ओके. तो सपोज मी अमाऊंट प्रेस केली तर 2000, तो ट्रान्झॅक्ट अलाउड, करेक्ट, 999, ओके, समजलं गाईज, अरे यस नो, Yes, sir. ओके, घ्या लिहून सर्वांनी, आणि आकाश सर तोपर्यंत तुम्हाला काही सूचना करतील त्या बी ऐकायच्या. ओके, राईट डाऊन करून घ्यायचं त्याबरोबर सायमल्टेनियसली. यस आकाश सर. गुड आफ्टरनून, आवाज येतोय सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तुम्हाला व्हॉट्सअप मध्ये एक मेसेज टाकतोय, ठीक आहे. यामध्ये लिहिलंय की 84 30 10 10 13 आणि 83 78 01 01 08 या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, ठीक आहे. तुमची जी डिटेल आहे ती सेंड करायची आहे. त्यामध्ये तुमचं नाव, बॅच नंबरमध्ये बॅच नंबर 8, टॉपिक नेममध्ये पायथन AI अँड ML, कॉलेज नेममध्ये जे तुमच्या कॉलेजचं नाव असेल ते, त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ॲड्रेस, पॅरेंट्सचा मोबाईल नंबर, बॅच मोड ऑनलाईन, ठीक आहे. त्यानंतर कंपनी नेममध्ये जे कंपनीचं तुम्हाला ऑफर लेटर मिळालं असेल, ठीक आहे, ज्या कंपनीमध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलं आहे त्या कंपनीचे इथे नाव, त्यानंतर
ऑफर लेटरचं स्टेटस, म्हणजे तुम्हाला ऑफर लेटर मिळालंय की नाही मिळालंय. ओके. त्यानंतर रजिस्ट्रेशन पेमेंट प्रूफमध्ये 500 रुपये, जे तुम्ही 500 रुपये सेंड केले होते QR कोडला, ठीक आहे, रजिस्ट्रेशन अमाऊंट म्हणून, तर त्याचा जो स्क्रीनशॉट आहे तो UTR नंबरच्या सोबत तुम्हाला सेंड करायचा आहे. ओके. त्यानंतर जे रिमेनिंग अमाऊंट राहते, जसे की सपोज आता तुम्ही ऑनलाईन बॅच करताय, तर तुमची जी फीज आहे ती 6,000 रुपये आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पेमेंट भरलंय 500 रुपये, तर त्यांनी उर्वरित 5,500 रुपये जे त्यांनी पे केलेत त्याचा पेमेंट प्रूफ सेंड करायचा आहे. ओके. आता यामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन पेमेंट अजून सेंड केलेलं नसेल, त्यांनी टोटल 6,000चं पेमेंट केल्याच्या नंतर पेमेंट प्रूफ सेंड करायचं UTR नंबरच्या सोबत, आणि त्यासोबत ही सर्व डिटेल माहिती पाहिजेत आहेत. ठीक आहे. आता ज्या कोणाचं पेमेंट बाकी असेल, ठीक आहे, तर त्यांनी पेमेंट केल्यानंतर मला पेमेंटचा फोटो टाका. परंतु आत्ता 5 मिनिटामध्ये ही जे वरची माहिती आहे, रजिस्ट्रेशन पेमेंट प्रूफ 500 इथपर्यंत, ही जितकी पण माहिती आहे, हे सर्व मला पॉईंट ॲज इट इज कॉपी पेस्ट करून त्याच्यापुढे तुमची माहिती भरून लगेच या 2 नंबरवरती सेंड करा. ठीक आहे. कोणाला काही अडचण इथपर्यंत? नो सर. ज्यांनी कोणी कॅशमध्ये पेमेंट केलं असेल रजिस्ट्रेशन चार्जेस, तर त्यांनी तिथे कॅश म्हणून लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. तुमचा डेटा आहे, ज्यांनी ज्यांनी कॅशमध्ये पेमेंट केलं असेल त्यांचा डेटा आमच्याकडे आहे की कोणी किती रुपये कॅशमध्ये दिलेत. ठीक आहे. ज्यांनी कॅश दिले त्यांनी तिथे कॅश लिहा, ज्यांनी ऑनलाईन पेमेंट केलं त्यांनी ऑनलाईन पेमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करा. ठीक आहे. कोणी लिंकवरती केलं असेल तरी लिंकवरती जेव्हा तुम्ही पेमेंट केलं तेव्हा सुद्धा तुम्हाला थर्ड पार्टी ऍप्लिकेशन वापरावं लागलं. ठीक आहे. फोनपे किंवा गुगल पे, XYZ ज्या ऍप्लिकेशनमधलं तुम्ही पेमेंट केलंय त्याचा स्क्रीनशॉट इन डिटेलमध्ये सेंड करायचा. ठीक आहे. लगेच 5 मिनिटामध्ये करा. 4:19 झाले. 4:25 सर्व माहिती या 2 नंबरवरती सेंड करा. ठीक आहे. त्यानंतर अमोल सर तुमचं पुढचं लेक्चर कंटिन्यू करतील. थँक्यू. यस. तो काय इन्स्ट्रक्शन दिले आकाश सरांनी ते कम्प्लीट करा, आणि देन हा प्रोग्राम लिहा. ओके. हे काय आपलं कस्टम एक्सेप्शन. 2 मिनिटे 1 मिनिट लक्ष द्या, नंतर सगळ्यांनी कम्प्लीट करा. ते हा लिहिलंय का सर्वांनी? यस नो लिहिला असेल तर यस म्हणून सांगा, नसेल तर नो म्हणून सांगा. Yes, sir. नो सर. सर्वांचं राहिलंय का? ओके. Yes, sir. हा, हे पहिल्यांदी लिहून घ्या, त्याचा आउटपुट लिहा सर्वांनी. देन तुमचा जो मेसेज आहे तो कंटिन्यू करा. ओके. देन यानंतर आपले जेवढे प्रोग्राम झाले त्याची प्रॅक्टिस करायची आहे स्क्रीन शेअर करून सर्वांनी. ओके. सो मी स्क्रीन शेअरिंग थांबवतोय. आधी हे लिहून घ्या. हे लिहून झालं मेसेज कंप्लीट करा. तुमचा मेसेज कंप्लीट झाल्यानंतर स्क्रीन शेअर करून आतापर्यंत जे प्रोग्राम झाले आजचे त्याची काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे आणि स्क्रीन शेअर करायची सर्वांनी. ज्यांच्याकडे लॅपटॉप नाहीये त्यांनी काय करायचं आहे, प्रोग्राम मोबाईल वरती रन करायचा आहे ऑनलाईन एडिटर वरती, आणि तो त्याचा स्क्रीनशॉट टाकायचे. ओके. किंवा ते नोटबुक मध्ये लिहून त्याचे फोटो पाठवायचे. समजलं सर्वांना? अरे यस नो? Yes, sir. येस सर. हा, आणि लॅपटॉपने असं कोण नाही, शक्यतो 1-2 लॅपटॉप नाही, बाकी सर्व मेंबरकडे लॅपटॉप आहे. ओके. सर्वांनी कॅमेरा ऑन करायचा आहे. आणि कम्प्लीट झाल्यावरती मला सांगायचं आहे, मी नंतर अटेंडन्स लावेल. ओके.
यस गाईज, प्रोग्राम लिहून झालाय सर्वांचा आता. से समथिंग. यस सर. यस. ओके, सर्वांचा लिहून झालाय प्रोग्राम, करेक्ट. आउटपुट मी काय सांगितलं Yes, तुम्हाला, sir. स्क्रीन शेअर करायची आहे, करेक्ट, आणि झालेल्या प्रोग्रामची प्रॅक्टिस करायची आहे. ओके. आणि असाइनमेंट साठी एक प्रोग्राम घ्यायचा आहे जो तुम्ही लेक्चर कम्प्लीट झाल्यानंतर कम्प्लीट करायचा आहे. कोणता तो लिहून घ्या सर्वांनी. निगेटिव्ह नंबर एक्सेप्शन आणि इनसफिशियंट बॅलन्स एक्सेप्शन हे दोन असाइनमेंट करायचे सर्वांनी. निगेटिव्ह नंबर एक्सेप्शन आणि इनसफिशियंट बॅलन्स एक्सेप्शन हे दोन असाइनमेंट करायचे सर्वांनी, उद्या दाखवायचे. ओके. आता काय करायची, स्क्रीन शेअर करायची, आजच्या झालेल्या प्रोग्रामची प्रॅक्टिस करायची. ओके. कॅमेरा ऑन करू. सर इनसफिशियंट नंबर एक्सेप्शन है क्या? हाँ, इनसफिशियंट बैलेंस एक्सेप्शन गाइस, और निगेटिव नंबर एक्सेप्शन. इनसफिशियंट नंबर कैसे होगा भाई? इनसफिशियंट क्या होगा? बैलेंस. और नंबर क्या होगा? निगेटिव. निगेटिव नंबर एक्सेप्शन आणि इनसफिशियंट बॅलन्स एक्सेप्शन. ओके. सर्वांनी कॅमेरा ऑन, स्क्रीन शेअर आणि स्टार्ट. देन तुमचं मॅसेजचं काम ते पण करा आधी आणि मग बाकी हे चालू करा. तोपर्यंत स्क्रीन शेअर करून आणि कॅमेरा ऑन करून ठेवा. ओके. सो मी कॅमेऱ्यात बघून आज तुम्हाला अटेंडन्स विचारणार नाही, मी स्वतः लावणार आहे. ज्याचा कॅमेरा चालू असेल त्याचीच अटेंडन्स लावण्यात येईल. ओके. नाउ स्टॉप शेअरिंग. Recording stop.